नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत। चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला। जो सल्ला आपण सर्वांनी सध्या थंबनेल मध्ये पाहितलाय व जो सल्ला आपण सर्वांनी सध्या टायटल मध्ये वाचलाय, ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी मार्च महिन्यात 100% करायलाच पाहिजे सोयाबीनची विक्री। जर आपण सर्वांनी हा सल्ला मान्य केला तर याच्यामुळे आपल्या सर्वांचा होऊ शकतो खूप खूप फायदा। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारायला लागला की मार्च महिन्यात आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री ही का करायला पाहिजे आणि आपण सर्वांनी जर मार्च महिन्यात सोयाबीनची विक्री ही केली तर खरंच आपला या ठिकाणी फायदा होऊ शकतोय काय। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तरे। आणि जर आपल्याला सुद्धा या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा हीच आपल्याला इथं विनंती। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ जिथे आवडल्यासारखा वाटेल तिथे एकदा लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करून घ्या। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की आपण सर्वांनी आता मार्च महिन्यात 100% करायलाच हवी सोयाबीनची विक्री। आणि आपण सर्वांनी जर हा सल्ला मान्य केला तर याच्यामुळे आपल्या सर्वांचा होऊ शकतो खूप खूप फायदा। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो विचारात पडलाय की मार्च महिन्यात जर मी सोयाबीन विक्री केली तर माझा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो। चला हेच तुम्हाला समजावून सांगतो की मार्च महिन्यात सोयाबीनची विक्री ही का करायला पाहिजे आणि मार्च महिन्यात सोयाबीनची जर विक्री केली तर याच्यामुळे आपला कशा पद्धतीने होऊ शकतो फायदा। जर आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी बघितली तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव दिसतोय तो सध्याच्या कंडिशनला किती आहे तर तो आहे 5,000 ते 5,300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान। जर 8 दिवसापूर्वी बघितलं असतं तर सोयाबीनची दर पातळी किती होती तर ही दर पातळी 4,700 ते 5,000च्या दरम्यान होती। तेव्हा मी तुम्हाला सल्ला दिला होता की बाबा सध्या घाई गडबडी सोयाबीन विकू नका। जर आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री थांबवली तर भाव वाढणार आणि तसं मित्रांनो या ठिकाणी घडताना दिसत आहे। आपण सर्वांनी एकजूट दाखवली आणि आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री ही थांबवली म्हणून सध्या सोयाबीनचा भाव हा सुधारलाय वधारलाय। पण इथून पुढचा जर विचार केला तर मार्च महिन्यात या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आहे। मार्च महिन्यात सोयाबीनच्या मागणीपेक्षा सोयाबीनचा पुरवठा फार कमी होणार आहे आणि याच्यामुळे काय की सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार आहे। काही जाणकारांच्या मते 15 मार्च पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव 5,750 पर्यंत तर त्या ठिकाणी 31 मार्च पर्यंत सोयाबीनची दर पातळी ही 6,000च्या आसपास पोहोचू शकते। आणि अशा परिस्थितीमध्ये मग आपण सर्वांनी जास्त लोभ न करता जर 6,000च्या आसपास भाव पोहोचला की मार्च महिन्यात सोयाबीनची विक्री करायला हवी। आणि जर आपण सर्वांनी मार्च महिन्यात या भावावर सोयाबीनची विक्री केली तर गॅरंटीनं सांगतो आपला फायदा होणार। मी काय म्हणतोय सगळं सोयाबीन विकू नका ना, 50% विका, 50% ठेवा। जर तेजी आले तर वाटेल मी शिल्लक ठेवले 50%, जर आपण विकलेल्या भावापेक्षा भाव कमी झाला तर वाटेल मी 50% विकलं होतं। मग अशा परिस्थितीमध्ये जर दुहेरी कॉम्बिनेशन केलं, वाढला तरी वाटेल 50% ठेवले, घटला तरी वाटेल मला 50% विकले, यामुळे आपला फायदा होऊन जातो। म्हणून सर्वांना एकच विनंती की आपण सर्वांनी मार्च महिन्यात 6,000च्या दराच्या आसपास भाव पातळी पोहोचली की 100% सोयाबीनची विक्री ही करायला पाहिजे। असं केल्यानं आपला फायदा होणार। फक्त सगळं सोयाबीन न विकता 50% सोयाबीन विका ही आपणास विनंती। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत व शेतकरी मित्रांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला
शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयला मनापासून व्यक्त करतो सर्वांचे खूप खूप आभार.